वडापाव. काय यार, देवा, अगं एवढे डोळे बिळे बंद करून एवढे अभिनय करून वडापाव. हो ना. चल चल माई, तो वडापाव तन्वीचा फेवरेट आहे. हो, मला आवडतो वडापाव खायला. प्लीज जाऊयात ना आपण तिकडे. काय वडापाव? नाही नाही, वडापाव नको. आपण एक काम करूया, पाणीपुरी. हा हा चालेल, काहीतरी वेगळं. हा, हा. हो हो. तिला खायचा आहे ना वडापाव, मग प्रॉब्लेम काय? जाऊया वडापाव खायला. ते बाय द वे तन्वी, कुठला वडापाव खायचा आहे? आपल्या कॉलेजच्या बाहेर ती बाग आहे बघ, तिथे त्या बागेच्या बाहेर गाड्या लागतात वडापावच्या. त्यातलीच एक गाडी आहे जिथे खूप छान वडापाव मिळतो. बापरे, ही माझ्याच गाडीबद्दल तर नाही ना बोलत? माही, काही म्हणालास का? आय मीन वडापाव कुठला, म्हणजे कुठे आहे ती गाडी? तिचं नाव काय? किती प्रश्न विचारशील. जाऊयात ना वडापाव खायला. पण मी काय म्हणतो, आपण वडापावच कशाला खायचा? पाणीपुरी खाऊयात ना, नाहीतर दुसरं काहीतरी खमण ढोकळा वगैरे. हा, तू किती प्रश्न विचारलेस ना तरी काही फायदा नाही. तिला तोच वडापाव खायचा असतो. खायचाच आहे का? ये, ठीक आहे, तर मग जाऊयात. चला. ए, चल ना गाडी काढ. अगं हे सायली, तुला काय कळतं का? कधी जावं, कधी सटकावं? आधी लक्षातच नाही गेलं. काय झालं? तुम्ही असे बघताय काय? चला ना. ऍक्च्युली ना, मला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. मी येतो. मला तर प्रोजेक्टला सुरुवात करायची आहे. आले सर. मला तर प्रोजेक्टचा विषयच नाही माहिती आहे. एक मिनिट, आपल्याला प्रोजेक्ट दिले माहितच नव्हतं. सायली, मी कुठे जातेस? मी एकटी कशी जाऊ त्याच्यासोबत? आणि प्रिन्सिपल मॅम? अगं कॉलेज आवर्स आहेत, कॉलेज संपायच्या आधी घरी पोच. इकडचं मी मॅनेज करते. सायली, करते मॅनेज. जा ग, तुझी इच्छा आहे ना वडापाव खायची. बाय. थँक्यू काकू, खूप छान वडे झाले ना. आवडले ना? हो. ऐका ना, 5 पार्सल करा. हा, मुलांना देखील पार्सल पाहिजे. मुलांना आवडतात म्हणून घेऊन जातोयस ना? हो. मग माझ्याकडून आणखी एक घेऊन जा. ए, दे रे त्याला बांधून. तन्वी, कुठला वडापाव? माही, हे बघ, ही इकडे ती गाडी आहे. खूप छान वडापाव मिळतो इथे. त्या मावशीच्या हाताला ना खूप चव आहे. चल ना. आई शपथ, अख्ख्या जगातला आमचीच गाडी सापडली होती. हो तन्वी, ऐक ना, मी काय म्हणतो, इथेच काय एवढं बोरण आणलंय? मी तुला चांगला वडापाव खाऊ घालतो ना, एकदम फेमस आहे इथला, पुढच्या चौकात आहे. चल ना. माही, तू एकदा इकडचा वडापाव खाऊन तर बघ. मी तुला सांगते, तू जगातले सगळे वडापाव विसरून जाशील. ते फेमस बिमस काही नाही. मला इथेच वडापाव खायचाय. एकतर मी खूप दिवसांनी इकडे आली आहे. चल ना. माई, अरे तू इकडे काय करतोयस? हाय चकित,
अरे मी माहीला इकडे वडापाव खायला घेऊन आलीये. मी त्याला आता तेच सांगत होते की या गाडीवर किती छान वडापाव मिळतो ना, पण त्याने कधीच खाल्ला नाहीये इकडचा वडापाव. माही, तू इथला वडापाव नाही खाल्ला? अरे आपलंच दुकान आहे. अरे हो, असं समज. अगं काकी माझ्या ओळखीच्या आहेत ना, म्हणून. हा तू चल चल. चल 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 चल. अरे मारी चल. काकी, हा माझा मित्र माही आणि ही त्याची मैत्रीण. माहीने आपला वडापाव खाल्लेला नाहीये, म्हणून ही त्याला इथे वडापाव खायला घेऊन आली. हा हिचा मित्र आहे, ही याची मैत्रीण आहे आणि आपल्या गाडीवर ही याला वडापाव खायला घेऊन आली. किती वडापाव देऊ? मी सांगते. मावशी 3 वडापाव दे आणि त्यातला 1 वडापाव ना अजिबात तिखट नको करूस. का? अगं ह्याला तिखट खायला आवडत नाही. हो ना माही? अच्छा, ह्याला तिखट चालत नाही का? अहो काकी, माझा मित्र आहे ना खूप तिखट आहे, पण त्याला तिखट चालत नाही. काय माही? हो का? बरं ठीक आहे, मी तिखट नसलेला वडा करून देते. 2 मिनिटात बस तू. बसा माही शेठ. चकित पुढे ती. तुम्हालाही प्रश्न पडला ना काकू? अहो दोघं एकत्रच फिरत असतात. प्रश्न पडणारच. मला सगळेच प्रश्न पडले, पण तिचं नाव काय आहे? तन्वी. तन्वी. छान आहे. काय नाव की मुलगी? आपल्या गाडीवरचा वडापाव. जा देऊन ये त्यांना, नाही तर ती ओरडेल ना आपल्याला. आणि हा कमी तिखट असलेला आहे तिच्या मित्रासाठी. हे घे तुझे 2 वडापाव आणि माई हा तुझा कमी तिखट. माई, किती गोड आहेत ना त्या मावशी. तुला माहितीये, मी जेव्हा जेव्हा इथे येते ना माही, तेव्हा तेव्हा त्या बिचाऱ्या सतत कामात असतात, कारण खूप गर्दी असते ना त्यांच्याकडे. पण त्या कधीच कंटाळत नाहीत, कधीच कोणावर रागवत नाही. सगळ्यांना अगदी प्रेमानं खाऊ घालतात. तुला माहितीये, मला ना अशी माणसं खूप आवडतात. ए सॉरी, तुझा वडापाव थंड होईल, खा ना. अरे गाडी कोणाची आहे? ए कोणाची गाडी आहे ही? ए काय करतो? ए
गाडी आत कशाला होतो सर बाजूला. ही गाडी पार्क करायची जागा आहे. इथे नाही तर कुठे पार्क करू? तो पार्किंगचा बोर्ड नाही दिसत का तुला? एक कॉलेजचं सार्वजनिक पार्किंग आहे, कोणाचं वैयक्तिक पार्किंग नाहीये. ए कोण आहे रे तू? कॉलेजच्या ट्रस्टीची गाडी आहे ही. कॉलेजच्या ट्रस्टीची गाडी, मग इतरांनी आपल्या गाड्या काढायच्या नाहीत. ए भाऊ कशा डोका खातो? 5 मिनिटासाठी गेलेत, प्रिन्सिपलला भेटून लगेच येतील. 5 मिनिटं. ट्रस्टींचा वेळ महत्वाचा, इतरांचा वेळ महत्वाचा नाही. पहिल्यांदा गाडी काढा आणि तिकडे लाव. ए नाही काढत जाताल, काय करायचं ते कर जाताल. ओ दादा, एक मिनिट, काय झालं? का भांडताय तुम्ही? मी कुठे बांधतो? हा तिरसट बांधतो माझ्याशी. ओ आओ, तिरसट काय म्हणताय त्यांना? प्रोफेसर आहेत ते आमच्या कॉलेजचे. हा प्रोफेसर म्हणजे मुलांचे कल्याणात. हा काय शिकवेल मुलांना? कोणाची गाडी आहे बोलवलीस? ट्रस्टींची गाडी आहे ना? नाव सांग ट्रस्टींचं. नाव सांग, बघतो तुझ्याकडे. कसं तुला नोकरीवर ठेवतात तेच बघतो. कोणाशी कसं बोलावं कळत नाही. आता कळलं ना कॉलेजचा कोण आहे मी ते? गाडी काढ पहिल्यांदा. सर 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 एक मिनिट थांबा. दादा ऐका ना, अहो ते आधीच खूप चिडलेत. आणखीन कशाला तुम्ही वाद घालताय? त्यांचा प्रॉब्लेम एवढाच आहे की तुमची गाडी तुम्ही इथे लावली आहे ना, तर त्यांची गाडी इथे अडकली हो, तर त्यांना निघता येत नाहीये. तुम्ही प्लीज तुमची गाडी थोडी मागे घ्याल का? हा घेतो की ताई. मी गाडी चालवायलाच तर बसलोय. बोलायची पण काही रीत असते की नाही? उगाच वसवस केली तर कोण कशाला ऐकून घेईल? प्रोफेसर असेल याच्या घरचा, मला थोडी शिकवतो, मी कशाला खपून घेऊ? नाही खपवून नकाच घेऊ तुम्ही, फक्त गाडी थोडी मागे घ्या. हा ए मास्तर, जरा शिकून घे तुझ्या विद्यार्थ्यांकडून. वा बाजूला. मी म्हंटल होतं ना सर, हसून काम केलं ना की गोष्टी सोप्या होतात हो. आणि तुम्ही म्हणालात तेही बरोबर आहे की कधी कधी चिडलं पाहिजे, पण कधी कधी, नेहमी नाही. कारण सर रागापेक्षा ना प्रेमात खूप ताकद असते. आणि हसून काम केलं ना की आजूबाजूचं वातावरण सुद्धा एकदम प्रसन्न राहतं, पॉझिटिव्ह वाईब्स. त्याच्यामुळे हसलं पाहिजे. सर आणखी एक गोष्ट सांगू, तुम्ही हसताना ना छान दिसता, खरंच छान दिसता. हसत जा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. वा ताई, काय मस्त गंध काढलाय. अजून 2 मूर्त्या गेले ना की तुझं काम संपलं. असं कसं काम संपलं? जोपर्यंत बाप्पाची मूर्ती त्यांच्या घरात जात नाही तोपर्यंत आपली जबाबदारी संपत नाही. तिसरी कोणी कुठे ठेव? हा ठेवा नाही तर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती गणपती बाप्पा. मोरया. ए ते बोर्ड काढ, चल पटकन. हे स्टॉल खाली करा, चला पटकन. तू कोण जाहिरात कर सगळी, चल जॅकी, लवकर खाली घे. काय करतोस तू? काय अरे काय चाललंय तुझं हे? काय चाललं म्हणजे? अहो खोटी जाहिरात करता तुम्ही. अरे बघतो काय तोंड माझं काळं कर ना, तो बोर्ड काळं कर, चल. अरे नको रे. जॅकी काय चाललंय हे सगळं? काय चाललंय? नाही सांगतो ना काय चाललंय ते. हो दादा थांबा, मला सांग ना, ही जी मूर्ती आहे ती शाडूची मूर्ती म्हणून विकली ना? हा शाडूचीच आहे. शाडूची मूर्ती आहे? कशावरनं सांगा ना, कशावरनं? अहो हे लोक उल्लू बनवतात. हा अहो प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवतात आणि शाडूची मूर्ती म्हणून विकतात. जॅकी काय बोलतोयस तू?
अहो असं कसं काय? वर्षानुवर्ष आमच्याकडे शाडू मातीची मूर्ती बसवायची पद्धत आहे. कुलाचार येतो आमचा. अयो पाप लागणार आता तुम्हाला. नाही चप्पट पाप लागणार आहे. तुमचा जो कुळाचार बिळाचार ना गेला चुलीत. अहो काय बोलतायत हे? अहो मी सांगतोय तुम्हाला, लय बाराची लोक आहेत ही. गणपतीला प्लॅस्टर आणि लोकांना चुना कसा लावायचा ना, यांना बरोबर कळतं. काय हो बातमुते कराय काय जे सांगतायत ते? अहो नाही दादा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी खोटं नाही बोलत आहे. सगळ्या मूर्त्या मी माझ्या हाताने बनवल्यात. एकही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही आहे. सगळ्या मूर्त्या शाडूच्या मातीच्याच आहेत. अहो एक नंबर खोटारडी, डबल ढोलकी. आज एक बोलल, उद्या दुसरंच करल. तोंडाला येईल ते बोलू नकोस ना जॅकी. मी तोंडाला येईल ते बोलतोय. दादा मला सांगा, तुमच्या हातात ही मूर्ती आहे शाडूची, बरोबर ना? मग इथं या पोत्यात पण शाडूचीच माती पाहिजे का नाही? आता ना बघू आपण. स्वतःच्या डोळ्यांनी बघा. हे काय काय बघा. काय दिसतंय? काय माती? नाही विचारू ना कुठल्या गावाची माती आहे ही. हे बरोबर नाही केलं तुम्ही. वर्षानुवर्ष आमच्याकडे मातीची मूर्ती बसत आली आणि आज आज हे काय आहे? ताई ताई ऐका ना माझं. विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरं बोलते हो. या असल्या लोकांना आहे ना पोलिसात दिलं पाहिजे. ओ काकी, या लोकांना पोलिसात देऊन उपयोग नाही हो. ऐका माझं, हे पाडून टाके. घे रे तो बोर्ड खाली घे. चल स्टॉल उडव. सर इथं कसं काय आलं? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? हो इथे हे तुझं दुकान आहे? पाचपुते म्हणजे हा स्टॉल तुमचा आहे? हो सर. हो साहेब, तुम्ही पण इकडून मूर्ती बुक केली असेल ना, तर तुम्हाला पण फसवलंय त्यांनी. ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवून शाडू मातीच्या मूर्त्या म्हणून विकतायत. नाही सर, खोटं बोलतायत ते. मी तुम्हाला खरं सांगते. माझ्या हातून ज्या ज्या मूर्त्या बनल्यात ना, त्या सगळ्या मूर्त्या शाडूच्याच आहेत. आणि हा सगळा या जॅकीचा प्लॅन आहे. काय रे, काय प्रॉब्लेम आहे तुझं? काय इच्छा मागे लागलास का? त्या दिवशी खाल्लेला मार अजून पुरेसा झाला नाही? हो, तुम्ही त्याला का धरताय? ती मुलगी खोटे बोलते. हे बघा ना इकडे, इकडे ते प्लास्टर ऑफ पॅरिस ते पोत्या पडल्यात. हा मग फक्त पोत्यांवरनं कसं काय सिद्ध होईल की या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसचे? जे या मूर्त्या मातीच्या असत्या तर ही पोती इथे असतीच कशाला? नाही नाही, जर तरची गोष्ट कशाला, मी तुम्हाला सांगतो ना. आता ही तुमच्या हातातली मूर्ती आणि ही मूर्ती नीट बघा. बघा काही फरक कळतोय का? पण त्याची डोळ्याची नक्षी बघा, त्याचे काठाचे पदर बघा. काय आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही हुबेहूब शाडूच्या मूर्तीसारखीच बनवली जाते, कारण ती साच्यातनं बनवली जाते. पण शाडूच्या मूर्तीचं तसं नसतं.
प्रत्येक शाडूची मूर्ती ही हाताने बनवली जाते, त्यामुळे ती कधीच एकसारखी असू शकत नाही. आणि वजन बघा, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही वजनाला हलकी असते, शाडूची मूर्ती ही वजनाला जड असते. आणि तुमच्याकडे मूर्ती आहे ना, ती जरा उचलून बघा, त्याच्या पाठीमागे छिद्र आहे का नाही चेक करा. छिद्र असेल तर याचा अर्थ ती शाडूची मूर्ती आहे, कारण माती लवकर वाळत नाही.